चला तर आज आपण बघणार आहोत की बाळाचं डोकं सतत गरम का राहतं. तर बाळाला ताप तर नसतो, पण बाळाचं डोकं तर सारखंच गरम असतं. तर याचं कारणं काय आहेत? तर याची कारणं अशी आहेत की ज्यावेळेस बाळाचं सर्क्युलेशन ही चांगल्या मोठ्या प्रमाणात होत असतं आणि बाळाची वाढ ही चांगल्या योग्य प्रमाणात होत असते. तर अशा वेळी बाळाचं डोकं हे सतत गरम राहू शकतं. यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही की किंवा असं चुकीचं समजू नये की ताप हा येतोय म्हणून चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी होतात की ताप नाही आला तर आपण तापाचं औषध बाळाला देतो. तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे असं नाही करायचं. तर तुम्हाला वाटतं की बाळाचं खरंच डोकं गरम आहे, अंग पण गरम लागते, अशा वेळी तुम्ही त्याचा ताप चेक करू शकता. ताप चेक केल्यानंतर तुम्ही त्याला पॅरासिटामॉलचं किंवा तापाचं जे काही औषध आहे ते देऊ शकता. ते पण जर डॉक्टरांनी गरम लागतंय आणि पण त्याचं टेम्परेचर चेक केलं तर त्याला काहीच ताप नाही आहे, तर तुम्ही त्याला असं मनानेच काही औषध वगैरे काही द्यायचं नाही. हे नॉर्मल आहे. त्यामुळे काही घाबरून जाण्याची गरज नाही. बाळाचं डोकं जरी गरम राहत असेल नाही का आणि शरीर थंड लागत असेल तर घाबरण्याची काहीच गरज नाही.